हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आपण आज एक नवीन क्वेश्चन बघणार आहोत आणि JMFC मेन्ससाठी एक महत्त्वाचा क्वेश्चन आहे. तो म्हणजे चार्ज. सेक्शन 211 to 224 of CRPC deals with various provisions relating to charge. आता या चार्ज या टॉपिकवर कोणकोणत्या अँगलनी क्वेश्चन विचारले जाऊ शकतात ते थोडंसं आपण एक शॉर्टमध्ये बघून घेऊया. ते म्हणजे कंटेंट्स ऑर फॉर्म ऑफ चार्ज, त्यानंतर इफेक्ट ऑफ एरर इन द चार्ज, अल्टरेशन ऑफ चार्ज आणि जॉइंडर ऑफ चार्जेस. तर हे चारही टॉपिक आपण या ठिकाणी या चार्जच्या ॲन्सरमध्ये आपण डिस्कस करणार आहोत, जेणेकरून चार्ज या क्वेश्चनशी रिलेटेड कसाही क्वेश्चन जरी विचारला मेन्समध्ये तरी त्याचं उत्तर आपल्याला माहीत असावं, ते उत्तर आपल्याला लिहिता यावं उत्तर. तर सुरुवात करूयात की मिनिंगनी. तर CRPC does not give any proper definition of the term charge. Section 2 subclause B only says that charge includes any head of the charge when the charge contains more head than one. CRPC मध्ये कुठेही डिफाईन केलेलं नाही आहे की चार्ज म्हणजे काय, परंतु सेक्शन 2 सबक्लॉज B of CRPC says that charge includes any head of the charge when the charge contains more head than one. अशी एक साधं या ठिकाणी एक्सप्लेनेशन दिलेलं आहे चार्जचं. आता हे चार्जचं मूळ पर्पज काय आहे, चार्जची तरतूद का आणावी लागली CRPC मध्ये? तर एका सिंपल लाईनमध्ये आपण या चार्जचा पर्पज बघणार आहोत. पर्पज ऑफ चार्ज इज टू गिव्ह precise information to the accused as to the accusation against him. आरोपीला त्याच्या विरुद्ध जे काही आरोप लावलेले आहेत आणि ते त्याला पुढे प्रूव्ह करायचे आहेत प्रॉसिक्युशनला, आणि त्याला कोणकोणत्या ग्राउंडवर डिफेन्स त्याला द्यायचा आहे, तर हे सगळं माहिती चार्जमधून त्याला मिळत असते. तर हाच पर्पज आहे चार्जचा, की टू गिव्ह प्रिसाईज इन्फॉर्मेशन टू द अक्युज्ड ॲज टू द ॲक्युजेशन अगेन्स्ट हिम. त्याच्या विरुद्ध कोणकोणते आरोप लावण्यात आलेले आहेत, त्याच्या विरुद्ध कोणकोणते गुन्ह्यासाठी त्याच्यावर खटला चालवण्यात येणार आहे, याची सुरुवातीलाच त्याला माहिती देणं हा एक उद्देश आहे चार्जचा. तर याच्यातला आता फर्स्ट एक सब क्वेश्चन म्हणता येईल याला. सब क्वेश्चन बघूयात. पहिला, कंटेंट्स ऑर फॉर्म ऑफ चार्ज. एक्झॅक्टली काय असतं चार्जमध्ये? सेक्शन 211, 212 अँड 213 डील्स विथ कंटेंट्स ऑर फॉर्म ऑफ चार्ज. फर्स्ट, एव्हरी चार्ज शॉल स्टेट द ऑफेन्स विथ विच द अक्युज्ड इज चार्ज्ड. सेकंड, इफ द लॉ गिव्स अन ऑफेन्स any specific name, the offense must be described in the charge by that name only. Tisra, if the offense has no specific name, then the definition of the offense must be stated in the charge. Chautha, the law, name and section shall be mentioned in the charge. Chautha, the law, name and section shall be mentioned in the charge. आपण बघितलं. आता पाचवं, the fact that the charge is made is equivalent to a statement that every legal condition required by law to constitute the offense charge was fulfilled in the particular case. Sixth, charge shall be written in the language of court. 7, the fact that date, place of previous conviction, if any, shall be stated in the charge. 8,
charge shall contain particulars as to the time and place of alleged offense, person against whom offense was committed, things in respect of which it was committed, dishonest in misappropriation of money or other movable property. आणि शेवटचा आहे manner. If above details or particular do not give the accused sufficient notice of the offense, the charge shall also contain particulars of the manner in which the alleged offense was committed. आपण कंटेंट्स किंवा फॉर्म कसा असतो चार्जचा तो डिस्कस केला. फर्स्ट आपण पॉइंट बघितला, एव्हरी चार्ज शॉल स्टेट द ऑफेन्स विथ विच द अक्युज्ड इज चार्ज. प्रत्येक चार्जमध्ये ऑफेन्सचा उल्लेख असावा की तो त्या आरोपीला कोणत्या ऑफेन्स खाली त्याला पुढं ट्रायल त्याची चालणार आहे. सेकंड आहे, इफ द लॉ gives an offense any specific name, the offense must be described in the charge by that name only. रॉबरी असेल, एक्स्टॉर्शन असेल, मर्डर असेल, हे स्पेसिफिक नावं आहेत गुन्ह्याचे. तर चार्जमध्ये तो जो ऑफेन्स आहे त्या नावानेच डिस्क्राईब केलेला असावा. तिसरं, इफ द ऑफेन्स हॅज नो स्पेसिफिक नेम देन द डेफिनेशन ऑफ द ऑफेन्स मस्ट बी स्टेटेड इन द चार्ज. आता बऱ्याचशा ऑफेन्सेसला नाव नाही आहे, जसं की थेफ्ट, रॉबरी, मर्डर अशी नावं नाही आहेत बऱ्याचशा ऑफेन्सेसला. तर अशा वेळेस डेफिनेशन जी आहे ती डेफिनेशनचे सगळे इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये मेन्शन करण्यात यावे चार्जमध्ये. दी लॉ नेम अँड सेक्शन शॉल बी मेन्शन इन द चार्ज. सेक्शन देखील त्या ठिकाणी मेन्शन करणं आवश्यक आहे आणि लॉ पण अंडर सेक्शन IPC असेल किंवा दुसरं काही असेल, अंडर दी ॲक्ट. त्यानंतर पाचवा आहे, द फॅक्ट दॅट द चार्ज इज मेड इज इक्विव्हॅलंट टू अ स्टेटमेंट दॅट एव्हरी लिगल कंडिशन रिक्वायर्ड बाय लॉ टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स चार्ज वॉज फुलफिल्ड इन द पर्टिक्युलर केस. वरील काहीच नसेल तर एक अशी वस्तुस्थिती तिथे लिहायची आहे की एव्हरी लिगल कंडिशन रिक्वायर्ड बाय लॉ टू कॉन्स्टिट्यूट द ऑफेन्स, की असं केलं तर ऑफेन्स होतो. तर अशा सगळ्या कंडिशन्स पर्टिक्युलरली या ॲक्युजनी फुलफिल केलेल्या आहेत. तर असं स्टेटमेंट त्या ठिकाणी येऊ द्यायचं आहे. मग त्यानंतर चार्ज शॉल बी रिटन इन द लँग्वेज ऑफ कोर्ट. कोर्टाची जी लँग्वेज असेल त्या लँग्वेजमध्ये तो चार्ज प्रिपेअर करण्यात यावा. द फॅक्ट दॅट डेट, प्लेस ऑफ प्रिव्हियस कन्व्हिक्शन इफ एनी शॉल बी स्टेटेड इन द चार्ज. कोणत्या दिवशी म्हणजे त्याची डेट, ठिकाण इत्यादी गोष्टी त्या चार्जमध्ये नमूद केलेल्या असाव्यात. चार्ज शॉल कंटेन पर्टिक्युलर्स ॲज टू द टाईम अँड प्लेस ऑफ एलिज्ड ऑफेन्स. टाईम, प्लेस, त्यानंतर पर्सन अगेन्स्ट हुम ऑफेन्स वॉज कमिटेड, विक्टिमचं नाव त्या ठिकाणी आलं पाहिजे. थिंग इन रिस्पेक्ट ऑफ विच इट वॉज कमिटेड, वस्तूंचा काही सहभाग असेल, सोनं असेल, गाडी असेल, त्या गाडीचं नाव मॉडेल सहित नमूद असलं पाहिजे. डिसऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ मनी ऑर अदर मुव्हेबल प्रॉपर्टी याचा देखील त्या ठिकाणी उल्लेख असणं आवश्यक आहे. आणि हे सगळं काहीच तिथं अवेलेबल नसेल तर मॅनर, 9वा पॉईंट आपण बघितला, मॅनर. इफ अबाव डिटेल्स ऑर पर्टिक्युलर्स डू नॉट गिव्ह द अक्यूज सफिशियंट नोटीस of the offense, the charge shall also contain particulars of the manner in which the alleged offense was committed. तर अशा रीतीने आपण कंटेंट्स किंवा फॉर्म ऑफ चार्ज बघितले सेक्शन 211, 212, 213 ऑफ CRPC. आता अजून एक सब क्वेश्चन आपण बघणार आहोत या चार्ज या टॉपिक मधला, तो म्हणजे इफेक्ट ऑफ एरर इन द चार्ज. आता सपोज चार्ज फ्रेम करताना काही चुका झाल्या, काही एरर, काही ओमिशन्स झाल्या, काही गोष्टी नमूद करायच्या, काही डेफिनेशन चुकली, काही सेक्शन चुकलं, तर त्याचा नेमके कॉन्सिक्वेन्सेस काय होतात आपण हे या सब क्वेश्चनच्या आन्सरमध्ये बघणार आहोत. याच्याशी रिलेव्हंट सेक्शन आहेत
सेक्शन 215 आणि सेक्शन 464 ऑफ CRPC. Whatever the irregularity in the framing of a charge, it is not fatal unless there is prejudice caused to the accused. First, error or omission in stating either the offense or the particulars required to be stated in the charge shall not be regarded at any stage of the case as material unless the accused was in fact misled by such error or omission, or second, it has occasioned a failure of justice. आता काय म्हटलेलं आहे की एखादी एरर असेल, एखादं ओमिशन असेल चार्ज फ्रेम करताना झालेलं, तर शॉल नॉट बी रिगार्डेड ॲज मटेरियल, एक महत्त्वाचं आहे असं त्याला कन्सिडर केलं जाणार नाही, खूपच इम्पॉर्टंट आहे असं त्याला मानलं जाणार नाही. अनलेस म्हणजेच खालील या दोन ज्या सिच्युएशन आहेत त्या दोन सिच्युएशनमध्ये ती जी एरर आहे, तो जो ओमिशन झालेला आहे म्हणजे चुकीच्या पद्धतीचा चार्ज फ्रेम झालेला आहे, तर तो मटेरियल आहे असं मानलं जाईल. तर ते कोणत्या सर्कमस्टन्सेसमध्ये, तर इथे दोन सिच्युएशन दिलेले आहेत. अनलेस फर्स्ट सिच्युएशन इज द अक्यूज्ड वॉज इन फॅक्ट मिसलीड बाय सच एरर ऑर ओमिशन. अक्यूज्ड त्या एररमुळं किंवा त्या ओमिशनमुळं मिसलीड झालाय, म्हणजे त्याला एक प्रकारचं कन्फ्युजन क्रिएट झालं किंवा एखादं एक डाऊट क्रिएट झालेला आहे त्याच्यामध्ये, आणि तो समजला एक, आणि तिथं एक वेगळंच काहीतरी होतं चार्जमध्ये. तर द अक्यूज वॉज इन फॅक्ट मिसलीड बाय सच एरर ऑर ओमिशन. आणि सेकंड आहे इट हॅज ऑकेजन अ फेलर ऑफ जस्टिस. त्यामुळं फेलर ऑफ जस्टिस होण्याची शक्यता आहे किंवा झालं आहे. तर या दोन सिच्युएशनमध्ये तो जो एरर असेल किंवा ओमिशन असेल चार्ज फ्रेमिंगचा, तो मटेरियल आहे असं मानलं जाईल. पॉइंट नंबर सेकंड, सेक्शन 464 says finding sentence or order by a court shall not be deemed invalid merely on the ground that first, no charge was framed, or any error, omission or irregularity in the charge, or any misjoinder of charges, unless in the opinion of the court a failure of the justice has in fact been occasioned thereby. 467 काय सांगतोय? फाइंडिंग सेंटेन्स और ऑर्डर बाय अ कोर्ट शॉल नॉट बी डीम्ड इनव्हॅलिड. कोर्टाची एखादी ऑर्डर किंवा सेंटेन्स असेल तर ती इनव्हॅलिड होणार नाही. मेअरली ऑन द ग्राउंड दॅट, फक्त या 3 ग्राउंडमध्ये बसत असलं म्हणून. ते कोणतं की नो चार्ज वॉज फ्रेम्ड, किंवा एनी एरर, ओमिशन ऑर इरेग्युलरिटी इन द चार्ज, किंवा एनी मिसजॉइंडर ऑफ चार्जेस. परंतु इनव्हॅलिड समजलं जाईल किंवा अनलेस इन द ओपिनियन ऑफ द कोर्ट अ फेल्युअर ऑफ जस्टिस हॅज इन फॅक्ट बीन ऑकेजन देअर बाय. फेल्युअर ऑफ जस्टिस होत असेल तर मग मात्र इनव्हॅलिड मानलं जाईल. असं जर चार्ज फ्रेम केला आणि कोर्टाने जर सेंटेन्स किंवा ऑर्डर जर दिलेली असेल तर. तिसरा पॉइंट आहे इफेक्ट ऑफ एरर इन द चार्ज मधला. If the court thinks that a failure of justice has in fact been occasioned, it may, if there is an omission to frame charge, order that a charge be framed and the trial be recommended from the point immediately after the framing of charge. And second one is, if there is an error, omission or irregularity in the charge, direct a new trial to be held upon a charge framed. कोर्टाला सपोज जर असं वाटलं की फेल्युअर ऑफ जस्टिस
झालेला आहे, तर कोर्ट काय करेल की चार्जेस जर फ्रेम झालेला नसेल एखाद्या केसमध्ये किंवा तर अशी ऑर्डर देईल की चार्ज फ्रेम करून घ्या म्हणून, आणि ट्रायल बी रिकमेंडेड फ्रॉम द पॉइंट इमिजिएटली आफ्टर द फ्रेमिंग ऑफ चार्ज. चार्जेस फ्रेम करण्याचे आदेश देईल आणि ट्रायल त्या स्टेजपासून पुढे सुरू करण्याचे आदेश देईल. परंतु जर चार्ज फ्रेम केलाय परंतु एखादी एरर आहे, इरेग्युलॅरिटी आहे, ओमिशन आहे चार्जमध्ये, तर डायरेक्ट अ न्यू ट्रायल टू बी हेल्ड हॅड अपॉन द चार्ज फ्रेम्ड. नवीन ट्रायल घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने आपण इफेक्ट ऑफ एरर इन द चार्ज डिस्कस केलेला आहे सेक्शन 215 रीड विथ सेक्शन 464 ऑफ CRPC. अजून एक महत्त्वाचा सब क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे की अल्टरेशन ऑफ चार्ज सेक्शन 216 217 अल्टरेशन ऑफ चार्ज. First, any court may alter or add to any charge at any time before judgment is pronounced. जजमेंट प्रोनाऊन्स करण्याच्या आधी कोर्ट चार्जला अल्टर पण करू शकतं किंवा एखादा चार्ज ॲड पण करू शकतं. एव्हरी सच अल्टरेशन ऑर ॲडिशन शॉल बी रीड अँड एक्सप्लेन टू द अक्युज्ड. सेकंड पॉईंट आहे, असं जर अल्टरेशन केलं असेल, ॲडिशन केलेलं असेल, तर तो जो बदल आहे त्या बदलाबद्दलची माहिती आरोपीला मिळणं आवश्यक आहे. इट शॉल बी रीड अँड एक्सप्लेन टू द अक्युज्ड. तिसरा आहे, थर्ड पॉइंट, द कोर्ट मे आफ्टर सच अल्टरेशन ऑर ॲडिशन प्रोसीड विथ द ट्रायल इफ प्रोसीडिंग इमिजिएटली विथ द ट्रायल इज नॉट लाइकली प्रेजुडाइज द अक्युज्ड इन हिज डिफेन्स or prosecutor in the conduct of the case. Magistrate may proceed like original charge. आता अशा अल्टरेशन किंवा ॲडिशन नंतर कोर्ट काय करेल, कोर्ट परत ती ट्रायल कंटिन्यू करेल. परंतु अशा ॲडिशनमुळं किंवा अल्टरेशनमुळं अक्यूज किंवा प्रॉसिक्युशन साईड अफेक्ट होत असेल, प्रिजुडाइज होत असेल, तर मॅजिस्ट्रेट मे प्रोसीड लाईक ओरिजिनल चार्ज सारखं प्रोसीड करेल. म्हणजे फ्रेश चार्ज फ्रेम झाल्यानंतर, पहिल्यांदा चार्ज फ्रेम झाल्यानंतर जसं प्रोसीड व्हायला पाहिजे तसं न्यायाधीश प्रोसीड करतील केसला पुढं. चौथा पॉईंट आहे, द कोर्ट मे एदर डायरेक्ट अ न्यू ट्रायल or adjourn the trial for a particular period after such alteration or addition of charge if proceeding immediately with the trial is likely to prejudice the accused or prosecution as above. कोर्ट काय करेल, कोर्ट में एदर डायरेक्ट न्यू ट्रायल, नवीन ट्रायल सुरू करण्याचे आदेश देईल किंवा adjourn the ट्रायल, पुढे पोस्टपोन करेल, पुढे ढकलेल ट्रायलला काही कालावधीसाठी. असं प्रकारचं अल्टरेशन किंवा ॲडिशन झाल्याच्या नंतर. परंतु केव्हा जर कोर्टाला असं वाटलं की बाबा असं अल्टरेशन केल्यामुळं किंवा असं ॲडिशन केल्यामुळं अक्यूज किंवा प्रॉसिक्युशन साईड अफेक्ट होतीये, प्रिजुडाईज होतीये, अशा वेळेसच फक्त. त्यानंतर पाचवा पॉईंट आहे, इफ आफ्टर अल्टरेशन ऑर ॲडिशन ऑफेन्स इज वन फॉर विच प्रिव्हियस सँक्शन इज नेसेसरी the court shall not be proceed with until such sanction is obtained unless sanction already obtained. आता चार्ज अल्टर केल्याच्या नंतर किंवा ॲडिशन एखाद्या नवीन चार्जचं जर केलं आणि नवीन चार्ज असा प्रकारचा फ्रेम झालाय की प्रिव्हियस सँक्शन नेसेसरी आहे, तर कोर्ट काय करेल, अशा प्रकारचं प्रिव्हियस सँक्शन एखाद्या अथॉरिटीचं जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही, ट्रायलला पुढे नेणार नाही. सिक्स्थ पॉइंट आहे, इफ चार्ज इज अल्टर्ड और ॲडेड टू बाय द कोर्ट after the commencement of the trial, the prosecutor and accused shall be allowed first to recall or re-summon and examine any witness unless court considers that there is purpose of delay and defeat. And second,
to call any further witnesses whom the court may think to be material. If the charge is altered or added to by the court after the commencement of the trial, ट्रायल सुरू झाल्याच्या नंतर कोर्टाने जर तो चार्ज अल्टर केलेला असेल, ॲड केला असेल नवीन एखादा चार्ज, तर अशा वेळेला कोर्टाने काय करायचं आहे, प्रॉसिक्युटरला किंवा अक्यूजला कोर्ट परवानगी देईल. प्रॉसिक्युटर अँड अक्यूज शॉल बी अलाउड टू रिकॉल ऑर रिसमन अँड एक्झामाइन एनी विटनेस. रिकॉल करण्याचे आदेश देईल किंवा रिकॉलचा अर्ज जर असेल तर तो ॲक्सेप्ट करेल आणि रिसमन करेल एखाद्या विटनेसेसला. कशासाठी? एक्झामिन करण्यासाठी फ्रेशली, कारण चार्ज फ्रेम झाला आहे ना नवीन पद्धतीचा. अनलेस कोर्ट कन्सिडर दॅट देअर इज अ पर्पज ऑफ डिले अँड डिफीट. पण असा आदेश देण्याच्या आधी कोर्ट काय करेल की एखादा डिले करण्याची काही टॅक्टिस यूज केली जाते का आरोपीकडनं डिफेक्ट करण्यासाठी जस्टिसला, तर हे देखील कोर्ट विचारात घेणार आहे आणि मगच आदेश पारित करेल. टू रिकॉल ऑर रिसमन अँड एक्झामाइन एनी विटनेस किंवा टू कॉल एनी फर्दर विटनेसेस हुम द कोर्ट मे थिंक टू बी मटेरियल. कोर्ट एखाद्या नवीन विटनेसला देखील बोलवण्याचे आदेश देईल जो कोर्टाला मटेरियल आहे असं वाटतं, महत्त्वाचं आहे असं वाटतं. तर अशा पद्धतीने आपण अल्टरेशन ऑफ चार्ज सेक्शन 216 and 217 ऑफ CRPC बघितलं. यानंतर अजून एक महत्त्वाचा सब क्वेश्चन आपण या ठिकाणी बघणार आहोत, तो म्हणजे जॉइंडर ऑफ चार्जेस. सेक्शन 218 to 224 ऑफ CRPC, जॉइंडर ऑफ चार्जेस. आता फर्स्ट याच्या आन्सरमध्ये फर्स्ट पॉईंट काय आहे की जनरल रूल आहे 218 खाली. जनरल रूल अंडर सेक्शन 218 says that for every distinct offense there shall be a separate charge and every such charge shall be tried separately. But strict observance of section 218 subclause 1 may lead to multiplicity of trials. Therefore, exceptions are provided under section 218 subclause 2, 219, 220, 221, 223. जनरल रूल काय सांगतो 218 खाली, डिस्टिंक्ट ऑफेन्ससाठी सेपरेट चार्ज असावा आणि सेपरेट चार्ज जो आहे तो ट्राईड सेपरेटली. बट स्ट्रिक्ट ऑब्झर्वन्स ऑफ सेक्शन 218 सबक्लॉज 1 या रूलचं जर स्ट्रिक्ट ऑब्झर्वन्स जर केलं तर अनेक मल्टिप्लिसिटी ऑफ ट्रायल्स होईल. एकाच आरोपी विरुद्ध एकाच गुन्ह्याखाली अनेक प्रकारच्या ट्रायल्स सुरू करावे लागतील. त्याच्यामुळं ह्या जनरल रूलला 218 सबक्लॉज 1 खालच्या त्याला काही एक्सेप्शन प्रोव्हाइड केलेत. ते कोणते? सेक्शन 218 सबक्लॉज 2, 219, 220, 221, 223 ह्या सगळ्या सेक्शन्समध्ये एक्सेप्शन्स आहेत या जनरल रूलला. आता काय एक्सेप्शन आहेत ते बघूया. एक्सेप्शन टू अबव जनरल रूल. फर्स्ट एक्सेप्शन आहे, ऑन द अप्लिकेशन मेड बाय अक्यूज्ड अँड सॅटिस्फिकेशन ऑफ मॅजिस्ट्रेट दॅट accused is not likely to be prejudiced thereby, magistrate may try together all or any number of charges framed against such person. आरोपीने तसाच अर्ज दिला तर कोर्ट काय करेल, सर्व ते जे चार्जेस आहेत तर ते चार्जेस एकत्रच ट्राय करेल एकाच मॅटरमध्ये. त्यानंतर सेकंड, 3 offenses of same kind within a year may be charged together. Same kind, theft, stolen property वगैरे असेल तर 3 offenses of a same kind within a year एकाच वर्षामध्ये may be charged together. तिसरा आहे, offenses committed in course of a same transaction can be charged at one trial. Suppose एखाद्याने मर्डर केला आहे, मर्डर केल्यानंतर पळून जाताना त्याने दुसऱ्याला पण काही गंभीर दुखापत पोहोचवली, मारलं, मारहाण केली अक्यूजनी,
तर ऑफेन्सेस कमिटेड इन कोर्स ऑफ अ सेम ट्रान्झॅक्शन कॅन बी चार्ज ॲट वन ट्रायल. त्यानंतर चौथा आहे ऑफेन्सेस ऑफ क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट ऑर डिसऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी अँड दिअर कंपेनियन ऑफेन्सेस ऑफ फॉल्सिफिकेशन ऑफ अकाउंट्स टू बी ट्रायड ॲट वन ट्रायल. क्रिमिनल ब्रीच ऑफ ट्रस्ट आहे किंवा डिसऑनेस्ट मिसअप्रोप्रिएशन ऑफ प्रॉपर्टी आहे आणि हे करत असताना त्या आरोपींनी काही अकाउंट्समध्ये काही छेडछाड केलेली आहे. तर हे जे सगळे याच्याशी रिलेटेड जे ऑफेन्सेस आहेत ते एकत्रच यांचं ट्रायल चालेल. पाचवा आहे इफ सेम ॲक्ट फॉलिंग अंडर डिफरंट डेफिनेशन्स ऑफ ऑफेन्सेस सच ऑफेन्सेस मे बी ट्रायड ॲट वन ट्रायल. सिक्स्थ आहे ॲक्ट फॉर्मिंग अन ऑफेन्स ऑल्सो कॉन्स्टिट्युटिंग डिफरंट ऑफेन्सेस व्हेन टेकन सेपरेटली ऑर इन ग्रुप. एखादा चार्ज आहे तर त्याला सेपरेट जर केलं त्याचे इन्ग्रेडियंट्स एक सेपरेट ऑफेन्सेस होत आहेत. तर असे देखील एकत्र चालवलं जाईल. ॲक्ट्स फॉर्मिंग अन ऑफेन्स ऑल्सो कॉन्स्टिट्युटिंग डिफरंट ऑफेन्सेस विच टेकन सेपरेटली ऑर इन ग्रुप्स. 7 आहे व्हेअर इट इज डाऊटफुल व्हॉट ऑफेन्सेस हॅज बीन कमिटेड. कोणता ऑफेन्स झाला एक्झॅक्टली त्याबाबत कोणी शुअर नाही आहे. तर असे देखील जे आहेत ऑफेन्सेस ते एकत्र चालवले जाऊ शकतात. त्यानंतर 8वा पॉईंट आहे सर्टेन पर्सन्स मे बी चार्ज जॉईंटली. काही व्यक्ती आहेत अशा व्यक्तींना देखील जॉईंटली चार्ज केलं जाऊ शकतं. फर्स्ट आहे ए पर्सन्स अक्यूज ऑफ सेम ऑफेन्सेस सेम ट्रान्झॅक्शन. एकच ऑफेन्सेस आहे तर अशा सर्व व्यक्तींना एकत्र चार्ज केलं जाऊ शकतं एकाच ट्रान्झॅक्शनमध्ये असेल तर. सेकंड आहे त्यातलंच बी अक्यूज पर्सन्स अँड अक्यूज ऑफ अबेटमेंट ऑर अटेम्प्ट. एखादा ऑफेंडर असेल त्याला कोणी अबेट केला असेल त्याला देखील त्या अबेटरला देखील जॉईंटली चार्ज केलं जाऊ शकतं. त्यानंतर थर्ड सी आहे त्यातलंच पर्सन अक्यूज्ड ऑफ थेफ्ट एक्स्टॉर्शन चीटिंग ऑर क्रिमिनल मिसअप्रोप्रिएशन अँड पर्सन अक्यूज्ड ऑफ रिसिव्हिंग रिटेनिंग द डिस्पोजल ऑफ कन्सिलमेंट ऑफ अ प्रॉपर्टी. चोरी करणाऱ्याला आणि चोरीची प्रॉपर्टी लपून ठेवणाऱ्याला स्वीकारणाऱ्याला अशा सगळ्या संबंधित सगळ्या व्यक्तींना देखील एकत्र चार्ज केलं जाऊ शकतं. दीज पर्सन्स मे बी चार्ज जॉईंटली. त्यानंतर डी आहे त्यातलंच पर्सन अक्यूज ऑफ डिफरंट ऑफेन्सेस सेम ट्रान्झॅक्शन. ऑफेन्सेस डिफरंट आहेत परंतु ट्रान्झॅक्शन सेम आहे तरी देखील जॉईंटली चार्ज केलं जाऊ शकतं. आणि शेवटचं आहे पर्सन अक्यूज्ड ऑफ मोर दॅन वन ऑफेन्सेस ऑफ सेम काइंड विदिन अ इयर ऑफ अ पिरियड ऑफ 12 months. तर अशा वेळेला अशा व्यक्तीला देखील एकाच ह्याच्यामध्ये त्याच्यावर ट्रायल चालवली जाऊ शकते. तर अशा रीतीने आपण जॉईंट ड्रॉप चार्जेस पाहिलं सेक्शन 218 to 223-24 ऑफ CRPC. तर हा एक लॉंग क्वेश्चन देखील येऊ शकतो परंतु जास्त करून जॉईंट ड्रॉप चार्ज विचारलं जाऊ शकतं, अल्टरेशन ऑफ चार्ज विचारलं जाऊ शकतं, एरर इन द चार्ज किंवा कंटेंट्स किंवा फॉर्म ऑफ चार्ज असं सेपरेट हे जे क्वेश्चन फ्रेम होत आहेत अशावर देखील क्वेश्चन JMFC मेन्सला विचारला जाऊ शकतो. तर अशा रीतीने आपण चार्जशी रिलेटेड आपण प्रोव्हिजन्स पाहिले. यानंतर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक महत्त्वाचा टॉपिक महत्त्वाचा क्वेश्चन CRPCचा डिस्कस करणार आहोत. तो म्हणजे ट्रायल. आणि या ट्रायलमधली आपण एक महत्त्वाची ट्रायल ऑफ वॉरंट केसेस सेक्शन 238 to 250 ऑफ CRPC बघणार आहोत. तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच पुढचे JMFC एक्झामिनेशन पॉईंट ऑफ व्ह्यूनी बनवलेले व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना देखील शेअर करा आणि स्वतःची काळजी घ्या. थँक्यू.